मधमाशांमुळे पर्यावरणही बॅलन्स करायला मदत होते. जगविख्यात शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांनी सांगितलं की या पृथ्वीवर मनुष्यजात कधी नाहीशी होईल की ज्या वेळेस मधमाशा नाहीशी होतील त्याच्यानंतर बरोबर 4 वर्षाने या पृथ्वीवर मनुष्यजात नाहीशी. कारण अगदी भरघोस असं उत्पादन एक मिळवू शकतो असा खात्रीने उत्पादन देणारा, इन्कम देणारा मधुमक्षी पालन हा नाविन्यपूर्ण असा एक व्यवसाय. सर्वांना सकाळच्या शुभेच्छा. मधमाशा पालन एक आगळा वेगळा शेतीपूर्वक ग्रामोद्योग असा आहे. हा विषय निवडण्याचं कारण असं आहे की आता लॉकडाऊन आहे, कोरोनामुळे बरेच संकट आपल्यावर आहे, परंतु या संकटाचं संधीत रूपांतर करून घेणं हे आपल्या हातात आहे. आणि म्हणून भविष्यामध्ये अनेक घडामोडी होणार आहेत आणि यासाठी आपण लॉकडाऊन ओपन झाल्यानंतर जग खूप बदललेलं असेल आणि त्या बदलणाऱ्या जगामध्ये आपल्याला नवीन संधी आपल्याला शोधायची आहे. संधी शोधताना, रोजगाराच्या संधी शोधताना, चॅलेंज स्वीकारताना काही गोष्टीचा नक्की या ठिकाणी विचार करावा लागेल. कारण आज आपण या कोविड-19 मुळे जी अवस्था झाली हे उघड्या डोळ्यांनी पाहतोय. शहरांमध्ये लोकांना या ठिकाणी इतके त्रस्त आहेत आणि कोरोना शहरांमध्ये इतका पसरतो आहे. आता शहरातली लोक खेड्याकडे निघाले आणि खेड्यातली लोक त्यांना एंट्री देत नाही आणि म्हणून आता खेडी ही सक्षम झाली पाहिजे. कारण स्वावलंबन हे आम्हाला या कोरोनाने, कोविडने शिकवलं आणि म्हणून आमचे उद्योगाचे स्रोत सुद्धा ग्रामीण भागाचे असले पाहिजेत. आमचं पर्यावरण सुद्धा आम्ही मेंटेन केलं पाहिजे, सस्टेन केलं पाहिजे आणि म्हणूनच काळजीपूर्वक जेणे असा आम्ही उद्योग शोधून काढू की जेणे आमच्या पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, बायोडायव्हर्सिटी मेंटेन आणि तो ग्रामीण भागात असेल. आणि म्हणून असाच एक उद्योग मधमाशा पालन आणि त्यातून रोजगाराच्या संधी याविषयी मी आपल्याशी थोडस हितगुज करणार आहे. आता पहा की आपल्या समोर अनेक चॅलेंज आहेत. एक पहिलं, अनेक चॅलेंज पैकी तुम्हाला 3-4 चॅलेंज महत्वाचे विषय आपल्या समोर मांडतो. एक की भविष्यामध्ये पॉप्युलेशन, लोकसंख्या इतकी प्रचंड गतीने वाढते आहे. आज आपली लोकसंख्या 121.9 कोटी आहे. ती 2030 मध्ये 140 कोटी होईल आणि या वाढणाऱ्या लोकसंख्येला सकस अन्न पुरवणं, मी मुद्दाम सकस या शब्दाचा उल्लेख केलेला आहे. सकस अन्न पुरवणे, भरपूर सकस अन्न पुरवणं हे एक मोठं चॅलेंज असणार आहे. त्याचबरोबर दुसरं असणार आहे की एवढ्या लोकसंख्येमध्ये 25 ते 40 कोटी हे तरुण असणार आहेत आणि या तरुणांना, या हातांना आपल्याला काम द्यावं लागणार आहे. त्याचबरोबर आपल्या समोर आणखी जर उत्कृष्ट प्रकारे भरघोस अन्नाची जर निर्मिती करायची असेल तर आपल्या समोर 2 प्रश्न आणखी खूप मोठे आहेत आणि जे आपण स्वतः वाढवून घेतले. सॉइल फर्टिलिटी आणि दुसरं पॉप्युलेशन, डिक्लाइन ऑफ पॉप्युलेशन ऑफ पॉलिनेटर. सॉइलची फर्टिलिटी आणि परागीभवन करणाऱ्या कीटकांची संख्या कमी झाली, त्यामुळे उत्कृष्ट आणि भरघोस अन्नधान्याचे उत्पादन आपण करू शकत आणि याचं संवर्धन झालं पाहिजे. त्याचप्रमाणे दुसरी समस्या आपल्या समोर अशी आहे की लोकसंख्या वाढती आहे पण जमीन मात्र वाढत नाही. म्हणजे जशी लोकसंख्या वाढते तशी जमीन कमी कमी होत जाते. आपल्याकडे दुष्काळाची, पाऊस अनियमित आहे आणि म्हणून कमीत कमी जमिनीत, कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन, पण ते उत्पादन सुद्धा असं घ्यायचं आहे की ते टॉक्सिक फ्री असलं पाहिजे. ऑर्गॅनिक फार्मिंग करून आपल्याला उत्पादन वाढवायचे. कारण आज आम्ही एक समस्या पाहतो की एक ट्रेन हिसार पंजाब पासून निघते, ती दिल्ली मार्गे बिकानेरला जाते, त्या ट्रेनचं नाव आहे कॅन्सर ट्रेन.
कारण अन्नधान्याचे उत्पादन वाढवण्यासाठी आम्ही पेस्टिसाइडचा इतका वापर केला की आमचं अन्नधान्य विषारी झालं. आम्ही प्रत्येक अन्नाबरोबर विषाचा घास घेतो. आणि म्हणून आपल्याला डेव्हलपमेंट करताना इको फ्रेंडली टेक्नॉलॉजी वापरायची आहे. आणि ते वापरत असताना आपल्याला पर्यावरणालाही धक्का लागला नाही पाहिजे आणि त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी मिळाल्या पाहिजे. आणि म्हणून यासाठी मधमाशा पालन एक उत्कृष्ट असा साइड बिझनेस आहे आणि तो शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. कारण आपल्या देशामध्ये 70 ते 80% लोकांची उपजीविका डायरेक्टली इनडायरेक्टली ही शेतीवर किंवा शेती व्यवसाय निगडीत आहे. आणि म्हणून जर बी कीपिंग केलं तर मधमाशी हा कीटक असा आहे की जो परागीभवनामुळे अन्नधान्याचं उत्पादन खात्रीशीररित्या 40 ते 50% वाढतं. इव्हन काही पिकांमध्ये अगदी मोठ्या संख्येने वाढतं. आणि म्हणून कुठलेही खर्च न करता हे उत्पादन वाढवणारं मोफत सेवा देणारं हे एक मधमाशा आहे. मधमाशांना जगण्यासाठी पराग आणि मकरंद लागतात. फ्लावरिंग नंतर ते वाया जातात. मधमाशा याचं कन्व्हर्शन मधामध्ये करतात आणि लाखो टन मध आपल्याला मिळत असतो की जो वाया जातो. आणि त्यामुळे मधमाशा पालन हा असा एक उत्कृष्ट व्यवसाय आहे की जो आपल्या शेती पूरक असा व्यवसाय आहे आणि याच्यामध्ये रोजगाराच्या प्रचंड संधी आहेत. फक्त आम्ही त्याच्याकडे त्या अँगलनी पाहिलं नाही, तसा अभ्यास आम्ही केला नाही. मधमाशाच्या परागीभवनामुळे जे काही अन्नाची निर्मिती होते ते अन्नधान्य इतकं उत्कृष्ट प्रकारचं असतं, चवदार असतं आणि भरघोस उत्पादन याच्यामुळे होत असतं. बी बियाण्याची सुद्धा उत्कृष्ट निर्मिती त्यातून होत असते आणि मधमाशांमुळे पर्यावरणही बॅलन्स करायला मदत होते. जगविख्यात शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांनी सांगितलं की या पृथ्वीवर मनुष्यजात कधी नाहीशी होईल की ज्या वेळेस मधमाशा नाहीशी होतील त्याच्यानंतर बरोबर 4 वर्षाने या पृथ्वीवर मनुष्यजात नाहीशी होईल. कारण मधमाशा आणि वनस्पती यांचं एकमेकाचं इतकं अतूट नातं आहे. मधमाशांचं अस्तित्व हे वनस्पतीवरती असतं. वनस्पतीपासून ते त्यांचं अन्न घेत असतात आणि मधमाशा त्याच्या मोबदल्यात त्यांचं परागीकरणाचं काम करून देत असतात आणि त्यामुळे उत्कृष्ट बी बियाण्याची निर्मिती होऊन त्यांचं अस्तित्व या पृथ्वीवर राहायला मदत होते. आणि म्हणून दोघंही पूरक आहेत आणि यांच्या अशा सहकार्यामुळं त्याचा सर्वात जास्त फायदा आपला मानवाला होत असतो. बायोडायव्हर्सिटी मेंटेन करण्यात होते, पर्यावरण संतुलित राखण्यात मदत होते आणि ज्यावेळेस बायोडायव्हर्सिटी मेंटेन होते, पर्यावरण संतुलित होतं, त्याच्यामुळे नॅचरल रिसोर्सेस आहे आपल्याला भरपूर प्रमाणात मिळतात आणि ही सगळी व्यवस्था व्यवस्थित चालते. आणि म्हणून या ठिकाणी मधमाशा पालन हे कोणासाठी आहे? मधमाशा पालन हे कोणीही करू शकतो. मधमाशा पालन करण्यासाठी त्यासाठी महिला करू शकतात, पुरुष करू शकतात, 10 वर्षाची मुलं ते एकदम रिटायर झालेला पेन्शनर माणूस सुद्धा करू शकतो. त्यामुळे या ठिकाणी त्यांना कुठलीही बाउंड्री नाही. मधमाशा पालन ट्रायबल पीपल आदिवासी करू शकतात, जंगलामध्ये राहणारे लोक करू शकतात, शेतकरी करू शकतात, इव्हन लँडलेस लेबर सुद्धा करू शकतो. ज्याच्याकडे शेती नाही, जमीन नाही, हा सुद्धा करू शकतो. आणि याच्यामधून अगदी भरघोस असं उत्पादन एक मिळवू शकतो असा खात्रीने उत्पादन देणारा, इन्कम देणारा मधुमक्षी पालन हा नाविन्यपूर्ण असा एक व्यवसाय. एक तुम्हाला याला नाविन्यपूर्ण असं का म्हटलं याचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो की कुठलाही व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी जमीन लागते, भरपूर हँडसम अमाउंट लागते, पैसा लागतो, खूप मोठं ट्रेनिंग, कौशल्यपूर्ण ट्रेनिंग लागतात. त्यासाठी सेट, वर्कशॉप याची गरज असते, मशिनरी लागतात, रॉ मटेरियल लागतं आणि सगळ्यात महत्वाचं लेबर सुद्धा लागतं.
लेबर म्हटलं की त्यांचे अनेक प्रश्न, त्यांच्या रजा, त्यांच्या सुट्ट्या, अनेक प्रश्न आपल्याला सामोरे जावं. परंतु मधमाशा पालन मध्ये यातल्या फक्त 1-2 गोष्टी लागल्या, बाकीच्या गोष्टीची काहीच आवश्यकता नाही. बाकी सर्व काही मोफत असतं. मधमाशा पालनासाठी आणि कच्चा माल, धंद्यामध्ये जो कच्चा माल लागतो, मधमाशा पालनामध्ये कच्चा माल तर लागतच नाही. कच्चा माल निसर्गामध्ये मोफत असतो. जे पोलन, परागकण आणि मकरंद, ते फुलांमध्ये निसर्गामध्ये अनेक झाडे झुडपे असतात, त्यापासून हे मधमाशा आणतात. दुसरा प्रश्न, आणण्यासाठी लेबर. एका वसाहतीमध्ये 30 ते 40 हजार मधमाशा असतात कमीत कमी, आणि हे 30-40 हजार वर्कर्स म्हणून रात्र दिवस काम करतात. मधमाशा सकाळी लवकर कामाला सुरुवात करतात आणि सगळ्यात उशिरा 7:30 नंतर काम थांबवतात. दिवसभर ते काम करत असतात. ते कुठलीही सुट्टी टाकत नाहीत, रजा टाकत नाहीत, आजारी म्हणून घरात बसत नाही. त्यांना तुम्हाला काही द्यावं लागेल, मोफत काम करतात. तुम्हाला त्या ठिकाणी जे सेट वर्कशॉप वगैरे याची गरज लागत नाही. याच्यात फक्त तुम्हाला लागते थोडीशी इन्व्हेस्टमेंट. मधमाशाच्या बॉक्स घेण्यासाठी आणि वसाहती घेण्यासाठी थोडीशी इन्व्हेस्टमेंट लागते. परंतु ही इन्व्हेस्टमेंट जर तुम्हाला चांगलं स्किल असेल, तुम्ही निसर्गातल्याही काही मधमाशा, उदाहरणार्थ एपिस सेरेना इंडिका, सातेरी मधमाशा तुमच्याच भागात जर असतील तर त्या पकडून बॉक्स मध्ये टाकता येतात. ते सुद्धा तुम्हाला मोफत मिळतं. जे बॉक्स तुम्ही 1-2 बॉक्स घ्या तुमच्याकडे सावंतवाडी, तर या ठिकाणी उत्कृष्ट कारागीर आहे. लाकूड सुद्धा चांगल्यापैकी आहे, अवेलेबल आहे. तुम्ही तुमच्याच फॉरेस्ट मधलं लाकूड जमा करून, तुमचेच कारागीर, इतके स्किल कारागीर आहेत, त्यांच्या साह्याने बॉक्सेस बनवू शकता. म्हणजे खर्च किती आहे बघा, अगदी निग्लिजिबल अशी खर्च आहे. त्याच्यानंतर त्याला लागणारे असेसरीज, बॉक्सेस आणि लागणारे असेसरीज प्रायमरी लेवलवर थोडासा खर्च आहे. आणि टेक्नॉलॉजी ही खूप थोडीशी टेक्नॉलॉजी लागते, आणि ही टेक्नॉलॉजी शिकण्यासाठी खूप मोठे शिक्षण घेतलेलं असलंच पाहिजे असं नाही. या ठिकाणी अगदी अडाणी माणसं सुद्धा, ज्याला लिहिता वाचता येत नाही, त्याला सुद्धा जर तुम्ही चांगलं ट्रेनिंग दिलं तर तो सहज उत्कृष्ट व्यवसाय करू शकतो. आणि त्यामुळं या ठिकाणी घरातले प्रत्येक माणसाला, सगळ्यांना ट्रेन केलं तर घरातले प्रत्येक माणसं ते काम करू शकतात. म्हणजे प्रत्येकाच्या हाताला काम. त्यानंतर काम करण्यासाठी, त्याची देखभाल करण्यासाठी फार वेळ द्यावा लागत नाही. 8 दिवसातून तुम्ही 2 तास दिले सफिशियंट होतं. कारण एकदा त्याची देखभाल केली, इन्स्पेक्शन केलं, ते त्यांचं रात्रंदिवस काम सातत्याने अहोरात्र चालू करत असतात. आपण फक्त ऑब्झर्व करायचं असतं. त्यांचं कधीतरी 15 दिवसातून एकदा इन्स्पेक्शन करायचं असतं. तुम्हाला त्या ठिकाणी विशेष काही करायचं नसतं. आणि त्याच्यामुळे तुम्ही जी काही इन्व्हेस्टमेंट थोडीफार केलेली आहे त्याचं लगेच क्विक रिटर्न तुम्हाला 6 महिन्यात तुमचे जेवढी गुंतवणूक केली तेवढी तुम्हाला परत मिळते. इको फ्रेंडली आहे, पर्यावरणाला कुठल्याही प्रकारचा धोका नाही किंवा कोणालाही हानी नाही. आणि म्हणून या मधमाशा पासून जे काही तुम्हाला प्रॉडक्ट मिळतील त्यातून तुमचं रिटर्न होतं आणि उत्कृष्ट प्रकारच्या अन्नधान्याची त्या ठिकाणी निर्मिती होते. आणि म्हणून इतर कुठल्याही व्यवसायापैकी मधमाशा पालन हा एक वैशिष्ट्यपूर्ण असा व्यवसाय आहे आणि शेतीला पूरक असा धंदा आहे. आणि म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने जर आपली आर्थिक स्थिती चांगली करण्यासाठी शेतीबरोबरच मधमाशांचेही काही बॉक्सेस आपल्या शेतामध्ये नक्की ठेवले पाहिजे. त्यातून आपल्या शेतीचं उत्पादन प्लस त्या मधमाशापासून मिळणारा मध आणि इतर पदार्थ याच्यामुळे तुमचं उत्कृष्ट प्रकारे एक इन्कम जनरेट व्हायला पाहिजे. आता मी एक सांगेन, मधमाशा पालन का करायचं. मी या ठिकाणी बरंच काही बोलणार आहे, वेळ थोडा आहे, परंतु थोड्या वेळामध्ये जे काही शक्य आहे आणि या टायटलशी रिलेटेड आहे तेवढं मी नक्कीच